तुम्ही राजकारणाकडे कसे वळलात आणि का? तुमचं समाजकार्य सांगायचं झालं तर कसं सांगाल? आज मला सांगा, वर्षानुवर्ष इलेक्शन कोणत्या मुद्द्यांवर लढले जातात? रस्ते, गटार, पाणी, वीज, लाईट ह्याच्या पलीकडे वेगळे मुद्दे काय? प्रत्येक इलेक्शन आले की हेच मुद्दे असतात, मुद्दे तेच आहेत, लोक वेगळी वेगळी आहेत. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा सांगितलं होतं की शिकलेल्या आणि सुशिक्षित लोकांनी राजकारणात यायला पाहिजे, नाहीतर जे अडाणी आहेत ते सत्तेत जातील आणि ते आपलं भविष्य लिहितील. बऱ्याच लोकांकडनं असं बोललं जातं की तुझा राजकीय पिंड नाही. आणि हे बोलल्यानंतर एक मनात असं वाटतं की अरे, माझं खरंच राजकीय पिंड नाही, पण माझा सामाजिक कार्य करण्याचा तर पिंड आहे ना, ज्याची वडिलोपार्जित काही गोष्टींवरती मक्तेदारी चालत आहे, किंवा त्या राजनीतीमध्ये त्यांनी प्रत्येक जणांनी कुठं आमदाराचा पोरगा, नंतर बघा तुम्ही तो राजकारणात सक्रिय कुठेतरी मोठ्या गावाला खासदाराचा मुलगा असतो. मुळशी पॅटर्न जो पिक्चर आला, मुळशी म्हणजे गुन्हेगारी, याच्याकडे कसं बघता? म्हणजे BJP जे सत्तेत येत आहे वारंवार प्रत्येक इलेक्शनमध्ये, त्याच्यामागे EVM घोटाळा, वोट चोरी ह्या सगळ्या गोष्टी घडतात. एक भाजपाचाच कार्यकर्ता म्हणून तुम्हाला या गोष्टींना कसं उत्तर देता येईल? माझ्या मुद्दे हेच असू शकतात की मी या ठिकाणी रोजगार तरुणांना कसं उपलब्ध करून देता येईल, या ठिकाणी उद्योजक कसे घडतील, या ठिकाणी MPSC UPSCचे ट्रेनिंग सेंटर्स कसे आणता येतील, एखादं महापुरुषांचं भवन कसं उभं करता येईल. माझा मुळशी तालुका आहे, तर त्या मुळशी तालुक्यामध्ये टुरिझम कसं आणता येईल. तर अजित पवार शरद पवार एकत्र आहेत की वेगळे? हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. सध्या सगळीकडेच राजकारणाची एकच धुमाकूळ सुरू आहे आणि अशा या राजकारणाच्या पार्श्वभूमीवरती आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत तेच हिंजवडी मान भागातील एक उभरतं नेतृत्व, युवक, तडफदार आणि हुशार अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आपल्या मंचावरती आलेले आहेत, ज्यांचं नाव आहे नवनाथ गंगाराम पारखी साहेब. बरं, माझा आणि त्यांचा जेव्हा परिचय झाला तेव्हा त्यांच्या मते की राजकारणावरती एक कटाक्ष टाकताना स्वतः जेव्हा आपण एखाद्या पक्षामध्ये काम करत असतो तेव्हा राजकारणावरती बोलणं आणि येत्या काळामध्ये काय काय बदल होऊ शकतात, सध्या राजकारणामध्ये जी काही खळबळ सुरू आहे त्याच्यावरती भाष्य करणं, समाजकारण आणि राजकारण यांचा जो काही मेळ आहे तो बसवणं किंवा ते बसवताना आपली होणारी दमछाक ती कशा पद्धतीने होते, सध्या होणारी पक्षांतरं, युती, आघाडी, बिघाडी हे सगळं आम्ही आजच्या या पॉडकास्टमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण जेव्हा मी ऑफ कॅमेरा नवनाथ साहेबांसोबत बोलत होतो तेव्हा मला त्यांचा जे काही नॉलेज आहे, त्यांचं ते ज्ञान आहे, त्याची डेप्थ समजली आणि मला खात्री आहे की आजचा जो पॉडकास्ट आहे तो अत्यंत सुंदर आणि ऐकावासा असा होणार आहे. म्हणून जास्त वेळ घेत नाही, आपण सरळ वळूयात आजचे आपले गेस्ट नवनाथ गंगाराम पारखे साहेब आणि बघूयात आज आपल्याला ते राजकारणातले काय गूढ रहस्य सांगतात ते. नमस्कार साहेब. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं राजमंचावरती. कसे आहात साहेब? एकदम फर्स्ट क्लास. बरं, मी आत्ता इंट्रोडक्शन दिलं की काय होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा सांगितलं होतं की शिकलेल्या आणि सुशिक्षित लोकांनी राजकारणात यायला पाहिजे, नाहीतर जे अडाणी आहेत ते सत्तेत जातील आणि ते आपलं भविष्य लिहितील. त्यापेक्षा शिकलेले आणि तरुण लोक राजकारणात पाहिजेत, त्यांनी ते सांगितलंच होतं. तसं तुमच्याकडं पाहिल्याच्यानंतर मग थोडंसं आश्वासक चेहरा समाजाला मिळण्याची खात्री असते. मला माझ्या प्रेक्षकांसाठी हा पहिला प्रश्न विचारायला आवडेल की कोण आहेत नवनाथ गंगाराम पारखे साहेब? खऱ्या अर्थानं नवनाथ गंगाराम पारखी हे आपल्याच परिवारातील एक सामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व आहे की जे की समाजकारणातून राजकारण करायचं आणि राजकारणाची व्याख्या बदलून त्याचं समाजकारण कसं करता येईल ह्या अनुषंगाने मी या ठिकाणी या राजकारणाच्या व्याख्येमध्ये थोडंसं काम करण्याचा प्रयत्न करतोय. खऱ्या अर्थानं राजमंच आणि पूर्ण टीमचं या ठिकाणी मी आभार मानतो की आपण या ठिकाणी आवर्जून बोलवलं आणि आम्हाला संधी दिलीत की कुठंतरी आमच्या एक विचारांना, आमच्या मनामध्ये ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना बोलण्यासाठी आपण ही मुक्त व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल प्रथम आपले आभार मानतो. खऱ्या अर्थानं समाजकारण आणि राजकारण हे दोन वेगळ्या व्याख्या. समाजकारण हे केलं जातं
तर ते समाजाच्या हितासाठी केलं जातं. हम्म. आणि राजकारण, सध्या राजकारणाची व्याख्या तुम्हाला तर माहिती आहे. राजकारण हे फक्त स्वतःच्या हितासाठी केलं जातं, अशी राजकारणाची व्याख्या आता बदलत चाललेली आहे, असं मला वाटतं. बरं. मग तुम्ही राजकारणाकडे कसे वळलात आणि का? तसं मी हाडाचा प्रथम तर मी फार मोठ्या प्रमाणात व्यवसाय त्या भागामध्ये केलेला आहे. नव्यानेच त्या ठिकाणी सिव्हिल लाईन असेल किंवा बाकी इतर ट्रान्सपोर्टेशनची कामं असेल किंवा MIDC मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात एक उद्योजक बनायचं बाबा, ह्या हं. उद्देशाने आम्ही त्या ठिकाणी MIDCमध्ये कार्यरत राहिलो. आणि एक चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी विविध उद्योजक उभे केले, चांगल्या प्रकारचं काम केलं. तर ते करता कुठेतरी मनाला असं वाटलं, की आपणही या राजकारणामध्ये जावं आणि एक या राजकारणाची खऱ्या अर्थाने व्याख्या काय बदलता येईल आणि हं. लोकांच्या हिताचं काय आपल्याला करता येईल, त्या अनुषंगाने या ठिकाणी थोडासा प्रयत्नशील आहे, असं मला आवर्जून सांगावसं वाटतं. समाजकारणाकडे कसं बघता? किंवा आत्तापर्यंतचं तुमचं समाजकार्य सांगायचं झालं तर कसं सांगाल? आता मागील काळामध्ये खरं तर बऱ्याच लोकांकडनं असं बोललं जातं, की तुझा राजकीय पिंड नाही आहे. हं. आणि हे बोलल्यानंतर एक मनात असं वाटतं, की अरे, माझं खरंच राजकीय पिंड नाही, पण माझं सामाजिक कार्य करण्याचा तर पिंड आहे ना. हं. तर सामाजिक कार्य म्हणजे काय वेगळे हो? लोकांच्या गरजा तुम्ही पूर्ण करा. आज मला सांगा, वर्षानुवर्षे इलेक्शन कोणत्या मुद्द्यांवर लढले जातात? हं. रस्ते, गटारं, पाणी, वीज, लाईट ह्याच्या पलीकडे वेगळे मुद्दे काय? प्रत्येक इलेक्शन आले की हेच मुद्दे असतात. मुद्दे तेच आहेत. लोकं वेगळी-वेगळी आहेत. बरं, ती लोकं पण एकनिष्ठ नाही आहेत ना. आज हं. ह्या पक्षामध्ये कोणी जातंय, उद्या त्या पक्षामध्ये जातंय. आजची परिस्थिती मला वाटतं त्या अनुषंगाने फार खालवलेली आहे आणि एक चांगलं काम या अनुषंगाने कसं उभं करता येईल. कारण इलेक्शनच्या त्याच मुद्द्यांवरती मला वाटतं हे इलेक्शन लढलं नाही पाहिजे. त्याचे मुद्दे प्रत्येक वेळेस वेगळे-वेगळे पाहिजे. तुम्ही इथून मागचे 15 वर्षाचे इलेक्शन घ्या, 20 वर्षाचे इलेक्शन, मुद्दे तेच आहेत. मला लोकच चेंज आहेत. कळतंय तसं तेच मुद्दे आहेत. तेच मुद्दे. रस्ता, लाईट, गटार, आरोग्य, शिक्षण याच्या पलीकडे तर मुद्दाच नाहीये आपल्याकडे. मुद्दाच नाही. तर मला त्या यांनी काम करण्यासाठी मला असं वाटतं, की खूप काम आहे, की तुम्ही आज MPSC, UPSCमध्ये मुलं कामं करतात हं. किंवा ते एक कुठेतरी आपल्या मनामध्ये ध्येय ठेवून, की मला IAS ऑफिसर व्हायचंय, मला IPS ऑफिसर व्हायचंय, मला कुठेतरी PSI व्हायचंय. तुम्ही त्यांच्यासाठी जिल्हा लेव्हलला का ट्रेनिंग सेंटर उभी करत नाही? का हं. त्यांच्यासाठी चांगली कामं करत नाही? पोलीस भरतीसाठी लोकं मरमर मरतात. त्यांच्यासाठी तुमच्याकडे ग्राउंड्स अवेलेबल नाही आहेत. त्यांच्यासाठी उपाययोजना अवेलेबल, त्यांच्यासाठी लायब्ररी नाही आहेत. मग मला असं वाटतं, की प्रत्येक वेळी बोललं जातं, की सोलर विलेज करू, सोलर सिटी करू, हे करू, ते करू. पण ज्या आधुनिक गोष्टी आहे, फक्त तुमचा Android फोन आला, Androidकडनं तुम्ही AIकडनं आले. पण AIकडे येत असताना तुम्ही स्वतःला किती अपग्रेड केलं? हं. तुम्ही फक्त iPhone, Android फोन हा फक्त तुमच्या गरजा भागवण्यापुरता नसावा. तो समाजाच्या हितासाठी त्याच्यामध्ये असे खूप ॲप्लिकेशन्स आहेत, की ते तुम्ही त्याच्यातनं काहीतरी समाज जागृती करू शकता, लोकं बरोबर. घडवू शकता. हे कुठं दिसतंय आज? हं. काय होतंय आता तुम्ही जसं म्हटले, की मी समाजकारणातून राजकारणाकडे वळालो आणि राजकारणातले जे काही आत्ता हे प्रलंबित मुद्दे आहेत, जे प्रत्येक इलेक्शन, कुठलंही इलेक्शन असो, अगदी ग्रामपंचायतपासून ते लोकसभेपर्यंतचं, कुठलंही इलेक्शन असू द्या, स्वराज्य संस्था असू द्या किंवा काही, प्रत्येक ह्याच्यात हेच मुद्दे येतात आणि प्रत्येकजण म्हणतो, की मी आत्ता जेव्हा निवडून येईल किंवा मला तिकीट मिळेल, मी नेता होईल, तेव्हा हे सगळे प्रश्न सॉल्व्ह करेल. पण कसं म्हणजे का होत नाहीत बरं? काय अडचण काय आहे? काय इकोसिस्टम अशी बनलेली आहे म्हणजे राजकारण्यांना हे प्रश्न सोडवायचेच नाहीत का हे प्रश्न सोडवल्याच्या नंतर राजकारणच बंद पडेल? काय नेमकं गुपित तुम्हाला काय कळतं यातलं? सर, यासाठी तुमची राजकीय महत्त्वाकांक्षा, हं. तुमचं व्हिजन, तुम्ही लोकांना काय देता? आज मला वाटतं बऱ्याच ठिकाणी असं होतंय, की 7वी, 8वी, 9वी, 10वी शिकलेले, मी शिक्षणावरती कोणाच्या बोट नाही ठेवणार. हं. परंतु अल्पशिक्षित असल्यामुळे कदाचित मुद्दे तेच आहेत. हं. आज बऱ्याच वेळा असं बोललं जातं, की सुशिक्षित लोकांनी राजकारणात यावं. आज राहुल गांधी म्हणतात आहे, की तरुणांनी राजकारणात या. देशाचे पंतप्रधान मोदीजी म्हणतात, की राजकारणात या. आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेभाऊ म्हणतात, की तरुणांनी राजकारणात या. पण तरुणांनी राजकारण येण्यासाठी ही जुनी जी पिढी आहे, हं. कुठेतरी ते चेहरे बदलले पाहिजे. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्ही एज बार लावलेत. हं. पोलीस भरतीमध्ये एज बार लावलेत. प्रशासकीय यंत्रणेमध्ये काम करण्यासाठी तुम्ही एक ठराविक क्रायटेरिया लावलाय. आज राजकारणात येण्यासाठी कुठलंही वयाचं बंधन नाही हं. आणि ज्याची वडिलोपार्जित काही गोष्टींवरती मक्तेदारी चालत आहे किंवा
त्या राजनीतीमध्ये त्यांनी प्रत्येक जणांनी कुठं आमदाराचा पोरगा, नंतर बघा तुम्ही तो राजकारणात सक्रिय होऊन कुठेतरी मोठ्या पदावर असतो, खासदाराचा मुलगा असतो. आज मला वाटतं देवभाऊंचं मी या ठिकाणी विशेष अभिनंदन करेन की काल परवा त्यांनी असा निर्णय घेतला की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये की मी तरुणांना कुठेतरी संधी देईल, आमदाराच्या मुलालाच मी तिकीट देणार नाही, खासदाराच्या मुलालाच मी तिकीट देणार नाही. आज मला वाटतं ही परंपरा जर पण प्रत्यक्षात अंमलबजावणी होते का त्याची? बऱ्यापैकी मला वाटतं 90-95% अंमलबजावणी झाली असं मी या ठिकाणी 100% खात्रीने सांगेल. आत्ता आपण जेव्हा पॉडकास्ट करायला बसलोय, मला वाटतं AB फॉर्मचे वाटप सुरू आहे आणि आत्ताच एक मीम पाहिला मी, मराठी मीम सोशल मीडियावरती, की आत्ता फक्त 2च लाटा सुरू आहेत महाराष्ट्रात, एक तर थंडीची आणि दुसरी नाराजीची. म्हणजे पहिल्या काळातही नाराजी असेल कदाचित, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून आता ती प्रकर्षाने जाणवते की याला तिकीट नाही मिळालं म्हणून हे नाराज, ह्याला तिकीट नाही मिळालं म्हणून हे नाराज. मला हे कळत नाही, म्हणजे इतके इच्छुक तयार कसं काय होत आहेत? का पक्ष उगीचच प्रत्येकाला शब्द देत राहत आहेत? सर, गेली 10 वर्षापासून मी संघटनेमध्ये सक्रिय आहे. या ठिकाणचे स्थानिक नेतृत्व असतील, आदरणीय मुरली अण्णा असतील, चंद्रकांतदादा असतील, राजेशजी पांडे असतील, रावदादा कुल असतील, संग्रामदादा थोपटे असतील, शरदभाऊ ढामाले असतील, आमच्या भागातली जी जुनी नेतृत्व असतील, सगळीच मंडळी, पिंपरी चिंचवडचे अमितजी गोरके साहेब असतील, अजून तुम्हाला समजा प्रसादजी लाड असतील, गिरीश भाऊ महाजन असतील, ही मंडळी सर एवढी चिवट आहेत. पुण्यातील आता गणेशजी बेडकर असतील, ही मंडळी एवढी चिवट आहेत की संघटना, सेवा, समर्पण, संवेदनशीलता, त्याची तत्व, ह्या गोष्टींसाठी ही लोक झटलेले. आज तुम्ही जुना इतिहास घेतला की अटलजींचे विचार तुम्ही आजही कविता कधी काढून बघा, त्या कविता तुमच्या मनाला एक प्रेरणा देऊन जातात. APJ अब्दुल कलामांचे कधी तुम्ही त्यांचे कोट्स ऐका की खूप चांगले विचार हे लोकांनी देऊन गेले. आणि मला वाटतं माणूस मोठा कधी होत असतो ज्यावेळेस त्याची देण्याची वृत्ती असेल, त्यावेळी तो, मला असं वाटतं की तो मोठा होतो की मी काहीतरी समाजाला देतोय, मी काहीतरी लोकांना देतोय. आज मला असं वाटतं आपण दोघंही या ठिकाणी एका व्यासपीठावर आहे. आज किंबहुना माझ्याकडे जेवढे पैसे असतील तेवढे तुमच्याकडे असतील, पण आज आपण का बसतोय की एक कुठंतरी ते नातं असतं, आपण समाजाला काहीतरी द्यायचं ह्या उद्देशाने आपण दोघं जण बसलेलो आहे. आणि मला वाटतं संघटना, आज तुम्ही जे म्हणताय की एवढी भरती आली संघटनेला, तर ती खऱ्या अर्थाने ती चांगली गोष्ट आहे. आज वरिष्ठ पातळीवरती काही निर्णय होत असताना स्थानिक पातळीवरती पक्षाला चांगले सुगीचे दिवस आले. आज लोकशाही बळकट करण्यासाठी लोकांचं मत आहे की विरोधक हवा, पण विरोधकाचं कुठंतरी चुकतंय म्हणूनच इकडे भरती होते ना. असेच लोक, मला नाही वाटत की निवडून येतात त्या पक्षात सगळे म्हणून भरती होते. मला वाटतं मोदी साहेबांनी जो सुशिक्षित मतदार होता तो मतदार बाहेर काढला. आधी काय व्हायचं की इलेक्शन आले की सुशिक्षित मतदार आपली फॅमिली घ्यायचा, आपले मित्रमंडळी घ्यायचा आणि कुठंतरी हॉलिडे टूर वरती तो जायचा. आज मोदी साहेबांनी बरोबर ती लोक कॅच केले. तुला देशाचं डेव्हलपमेंट करायची ना, तू मतदान कर. तुला तुझ्या गावाचं, तुझ्या गटाचं, तुझ्या पंचायत समितीचं, तुझ्या पालिकेचं, तुला जर विकास साधायचा आहे, तुला काहीतरी मागायचं, तू मतदानाला बाहेर ये ना. तू जर मतदानालाच येणार नाही तर तुला या लोकशाहींनी अधिकार दिला नाही की तू काहीतरी मागायचं त्याने. आज मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की आज आपले एवढे महापुरुष झाले, प्रत्येक महापुरुष हा एका एका जातीमध्ये विभागला गेला. त्या पुरुषाचं महात्म्य थोडंसं कुठंतरी कमी झालं असं मला वाटतं. आज बाबासाहेब आंबेडकर घ्या, अण्णाभाऊ साठे घ्या, असे खूप मंडळी आहेत की ज्या मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज, खुद्द छत्रपती शिवाजी महाराज. आज छत्रपती शिवाजी महाराजांनी जे बाळकडू दिलं, मला वाटतं महाराजांकडे एवढी रसद होती की त्यांनी झोपून जरी केलं असतं तरी ह्या स्वराज्याला मला नाही वाटत कोणी डंक लावला असतं. पण त्यांनी ते करत असताना, स्वराज्य निर्माण करत असताना छत्रपती शंभूराजा घडवला. आज तुम्ही बरेचसे, मला वाटते त्या इतिहासावरती बरेचसे विचार येतात. काय झालं की आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये बऱ्याच वेळा 20% मराठा सरदार, मराठा साम्राज्य याचं काही गोष्टी सांगितल्या गेल्या आणि 80% टिपू सुलतान घ्या, अजून बाकीचे जे मुघल राजे होते, ह्या राजांचं जास्त हॅम्बरिंग. म्हणजे तुम्ही आणि मी कदाचित ज्या शाळेत शिकलो, मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेला माणूस आहे, मलाही हे वाटतं की मला कुठंतरी हे लोक मोठे वाटायचे. पण आजचा इतिहास काय सांगतो, प्रवीण तरडे घ्या, बाकीचे मंडळी, ह्या मंडळींनी ते गोष्टी काही पुढे आल्या. आणि आज सह्याद्रीच्या मुशीतले आम्ही पण लोक आहेत ना, कुठंतरी महाराजांचा सहवास आमच्या पण तालुक्याला लाभलेला. मावळ मुळशीच्या मातीतली आम्ही माणसं आहेत आणि एक चांगल्या प्रकारचं
या ठिकाणी त्यांचे विचार, त्या विचारावरती आपण कसं मार्गक्रमण करायचं, ह्या गोष्टीला मला वाटतं या ठिकाणी फार महत्त्व आहे. मुळशी, हिंजवडीमान मुळशी तालुका आहे तुमचा. मुळशी म्हटल्याच्या नंतर माझं एक परसेप्शन जे झालंय बाहेर लोकांचं, मुळशी पॅटर्न जो पिक्चर आला, मुळशी म्हणजे गुन्हेगारी. याच्याकडे कसं बघता? कारण बाहेरच्या लोकांचं हे परसेप्शन झालंय त्या ॲटलीस्ट त्या पिक्चरमुळे तरी झालेलं आहे. खरं तर मी या ठिकाणी तो किस्सा सांगायचा का नाही सांगायचा हा माझ्यासाठी द्विधा मनस्थिती आहे. पण आलोच आहोत एका व्यासपीठावर तर बोलतो. खऱ्या अर्थानं मुळशी तालुका तसा मामासाहेब मोहोळांचा तालुका आणि या ठिकाणी ज्यावेळी कुस्तीचा विषय निघायचा त्यावेळेस हं. कुस्तीचे अनेक मल्ल या तालुक्याने पूर्ण महाराष्ट्राला दिले. ती कुस्ती कुठंतरी या गुन्हेगारीमुळे झाकली गेली. आज गुन्हेगार तुम्ही जर तालुक्यातले काही गुन्हेगार मंडळी घेताल, तर त्या गुन्हेगार मंडळींकडं मला असं वाटतं की काहीतरी अपरिहार्यता असावी. असाच कोणी गुन्हेगार होत नसतो. आज त्या लोकांना मन नाही का, त्या लोकांना फॅमिली नाही का, सगळ्या गोष्टी मी माझ्या तालुक्याचं समर्थन नाही करणार. पण ज्यावेळी कुठंतरी तुम्ही काय म्हणता की एक छत्रपतींचे वारस असणारी मंडळी देखील त्या तालुक्यामध्ये आहेत किंवा जी सरदार होते त्या काळामध्ये छत्रपतींच्या काळात. तर त्यावेळी मला असं वाटतं की तो एक टाइम पिरियड असतो. आता तुम्ही मुळशीची परिस्थिती घ्या. मुळशीची परिस्थिती आता हिंजवडी आय टी पार्क घ्या. वरती पर्यटनाचं काही गोष्टी घ्या. जिथं गुन्हेगारी म्हणतात त्या भागातील ती लोकही आज आमच्या जवळची सगळी मंडळीच आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी. पण ती पण आज सदन आहेत. आपल्या व्यवसायामध्ये आपलं मार्गक्रमण करतात. मग मला वाटतं मुळशी तालुक्याला एका ठराविक ढाच्यामध्ये तोलून मापून ठेवणं मला वाटतं ते कुठंतरी मनाला पटणार नाही. मी गुन्हेगारांचं समर्थन नाही करणार. पण ती गुन्हेगार मंडळी का झाली याच्या मागची पार्श्वभूमी कदाचित ज्याच्या त्याच्या अनुषंगाने वेगळी असेल. आज मुळशी पॅटर्नमध्ये शेवटला काय झालं की तुम्ही तरडेंनी हाच मेसेज दिला ना की तुम्ही तिकडे नका जाऊ. त्यांनी एक फार चांगली गोष्ट म्हणली की शेती विकायची नसते, शेती राखायची असते. मग आज शेती राखण्यासारखी मंडळी त्या ठिकाणी आहे. उद्योग व्यवसायामध्ये त्यांनी भरारी घेतली. मला वाटतं मुळशीतली गुन्हेगारी ही फक्त किमान 5-10% वरती आता आली आहे. 95% हा माझा तालुका सदन सक्षम आणि सुशिक्षित झालेला आहे या मतावर मी ठाम आहे. आजही काय होतं की एखादा गुन्हेगार आहे, त्याने छोटा मोठा गुन्हा केला, थोडे दिवस जेलमध्ये गेला, एखादा नेता येतो, त्याला बाहेर सोडवतो आणि तो ग्लोरीफाय होतो. त्याला कुठेतरी काहीतरी कॉन्ट्रॅक्ट मिळतात, काम मिळतात. तो छोटा मोठा नेतासुद्धा होतो, नगरसेवक वगैरे, आणि तो मोठा माणूस होतो. मग जी काही लहान मुलं आहेत ना, त्यांनी त्याचा प्रवास पाहिलेला असतो. ह्याने अगोदर खून केलेला आहे, ह्याने अगोदर काहीतरी गुन्हेगारी केलेली आहे आणि मग तो नेता झाला आहे. हे ग्लोरिफिकेशन होतं आणि आजकालची ना अगदी तरुण मुलं वयात येण्याच्या अगोदरच 18 वर्षाच्या अगोदरच असे काहीतरी गुन्हे करायला जातात आणि त्या ट्रॅकमध्ये खूप फसले जातात. अशा लोकांना तुम्हाला काय सांगायचं? मला फार म्हणजे खूप महत्त्वाचा विषय आहे हा. अशा लोकांना मला एकच सांगायचं आहे की गुन्हेगारी हे तुमचं आयुष्य असू शकत नाही. तुम्ही समाजात चांगलं राहून चांगलं काय काय गोष्टी करता येईल त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. काहीतरी चांगले शिक्षण घ्या. एखादा छोटा मोठा व्यवसाय करा. मी म्हणतो व्यवसाय खूप मोठाच करावा असं काय अशी गरज नाही. म्हणजे राकेश झुनझुनवालांचं उदाहरण घ्या, शून्यातून विश्व उभं केलं. धीरूभाई अंबानींचं घ्या, शून्यातून विश्व उभं केलं. असे हजारो लोक आपल्या आजूबाजूला आहेत की शून्यातून विश्व उभं केलेलं त्यांनी. मला वाटतं बऱ्याच ठिकाणी आता फ्रँचायसीज येतात. म्हणजे मी खूप मोठ्या KFCचं वगैरे नाही सांगणार, पण ह्या छोट्या मोठ्या पाणीपुरीच्या एजन्सी असेल तुमच्या येवले चहा असेल, काही चहा असेल, असेल, ही आपली प्रत्येकाची फ्रँचायझी निघाली तुम्ही आता. प्रत्येकाची फ्रँचायझी निघाली. तुम्ही छोटा व्यवसाय करा. ते समाधानी. तिथं म्हणून तुम्ही नोकरदारी किंवा जॉबला जाणं ह्या भानगडीत पडूच नका. आपल्याकडे त्या गोष्टी आहेत तर तुम्ही व्यवसायात पडा. आणि हे 4 दिवसाचं आहे. म्हणजे भाईगिरी, गुन्हेगार हे 4 दिवसाचे. आज तुम्ही येरवडे जेलमधून आल्यानंतर फक्त एखाद्या, मी तर सांगेन आवर्जून गुन्हेगाराची एखादी मुलाखत घ्या. प्रचंड बेकार परिस्थिती आहे. पण मला असं वाटतं की त्या गोष्टींकडे न जाण्यापेक्षा आपण इकडे व्यवसायामध्ये काय करू शकतो याच्याकडे व्यवसाय द्या. स्वतः पायावर उभा राहा. ऑटोमॅटिक सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार हे नक्की ठामपणाने या ठिकाणी सांगू शकतो. राजकारणात येण्यामागे तुमचा काय अजेंडा आहे? समजा फॉर एक्झाम्पल उद्या तुमची जिल्हा परिषद आहे तुमच्या मानला, ती डिक्लेअर झाली, तुम्हाला तिकीटही मिळाले आणि तुम्ही उद्या जिल्हा परिषद सदस्य वगैरे झालात. काय बघताय, कसं बघताय तुम्ही तुमच्या प्रभागाला? आमच्याकडे MIDCची अथॉरिटी, PMRD, PWD, काही पालिकेच्या हद्दीमध्ये. मग हे प्रत्येक लोकांना असं होतं की मी जायचं तर कोणाकडे जायचं. आमची स्थानिक ग्रामपंचायत आहे 3 गावांची, समजा मारुंजी, हिंजवडी, माने. तर प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळ्या गोष्टी व्हायचं. आजही परिस्थिती त्या ठिकाणी आमच्याकडे स्थानिक नेतृत्व हे आमदार आता राष्ट्रवादीचेच आहे.
आमचे संग्रामदादा थोपटे आता भाजपमध्ये प्रवेश केला. तर त्यांनी पण का प्रवेश केला की कुठंतरी त्यांना असं जाणवत होतं की अरे मी 15 वर्ष काम नाही करू शकलो, किमान आता भाजपसोबत आलं तर माझ्या लोकांची कामं झाली पाहिजे, माझ्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे आणि ते चांगलं काम करत होते मला वाटतं. तर विशेष करून आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी तिथं करायला हव्या होत्या, मला सांगा तिथं एकही क्रीडांगण नाही, एकही मैदान नाही, कसली लायब्ररी नाही आहे, तिथं चांगलं हॉस्पिटल नाही आहे की असं जे जागतिक दर्जाचं एखादं हॉस्पिटल पाहिजे तर ते नाही आहे. अशा असंख्य गोष्टी तिथं की ज्या गोष्टी तिथं नाही आहेत. तुम्ही मला सांगा सोलर व्हिलेज आपण त्या ठिकाणी करू शकतो, सोलर सिटी करू शकतो. तिथं आपण चांगल्या प्रकारचं एखाद्या महापुरुषांचं एखादं भवन मोठं उभं करू शकतो की ज्याच्यामध्ये सगळ्या समाजाचे महापुरुष आपण सर्व त्या ठिकाणी महापुरुष ठेवू. थोडक्यात. आणि त्याला एक कुठंतरी ज्या ठिकाणी आता नागपूरला आम्ही गेलो होतो दीक्षाभूमी, फार छान आहे, सुंदर ठिकाण. महूला मी गेलो होतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी त्या ठिकाणी दर्शनासाठी ठेवलेले आहेत. आपण तशी जिजाऊ सृष्टी आपण या ठिकाणी उभं करू शकतो. आपण वेगळं काय करणार ते लोकांना पाहिजे. तुम्ही मला वाटतं हे खूप घाणेरडी पद्धत आहे. म्हणजे मी जरी माझा अहवाल बनवला तरी त्याच्यात मी रस्ते, पाणी, लाईट, विकास हे माझे मुद्देच असू शकत नाही. माझे मुद्दे हेच असू शकतात की मी या ठिकाणी रोजगार तरुणांना कसं उपलब्ध करून देता येईल, या ठिकाणी उद्योजक कसे घडतील, या ठिकाणी MPSC UPSCचे ट्रेनिंग सेंटर्स कसे आणता येतील, एखादं महापुरुषांचं भवन कसं उभं करता येईल. माझा मुळशी तालुका आहे तर त्या मुळशी तालुक्यामध्ये टुरिझम कसं आणता येईल. अशा खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत की ज्या आपण करू शकतो. पण मला वाटतं कुठंतरी ती राजकीय महत्त्वाकांक्षा आजच्या राजकारण्यांमध्ये दिसत नाही आणि एक प्रकारची ती मनामध्ये अशी मळब आहे की राजकारण म्हणजे फक्त पैसे येऊ दे एवढा कार्यक्रम नसावा. मी तर ह्या विचारायचं आहे की मला राजकारणात काय नाही भेटलं तरी चालेल, पण मला लोक भेटले पाहिजे. राजकारणात मला काय भेटलं नाही तरी चालेल, पण माझा भागाचा विकास झाला पाहिजे. परंतु आता होतंय कसं, आता तुम्ही विरोधक कोणाला म्हणायचं हीच थोडक्यात आता सगळी गोष्ट झालेली आहे. आता सिंपल आहे की तुम्ही सांगताय BJP आणि अजित पवार गट राष्ट्रवादी हे एकत्र आहेत. परंतु आता पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत आहेत. खरं तर सर हा कळीचा मुद्दा आहे. मला वाटतं ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब बरं, जनतेच्या मनातला एक प्रश्न विचारतो. अजित पवार, शरद पवार एकत्र आहेत की वेगळे? एकत्र आहेत, एकत्र आहेत. 100% एकत्र आहेत. आज मला सांगा की ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब सोबत आले तर ती नॅचरल युती लोकांना वाटत होती. सत्तेसाठी अजित पवार भाजपसोबत आल्यानंतर की बाबा मी देवेंद्रजींना एक पत्र लिहिलं होतं त्यावेळी पण की भाऊ हे थोडंसं मोठ्या साहेबांच्या जिरवण्याचे ना आमचे तर जिरणार नाही ना. आज मला असं वाटतं की असे असंख्य मुद्दे आहेत की जे पवारसाहेब करू शकत होते. आज आमच्या ठिकाणी बऱ्याच जणांना असं बोललं जातं की बाबा जे विरोधक आहेत किंवा तुमची MIDC पवारसाहेबांनी आणली, तुमच्याकडे रोजगार पवारसाहेबांनी उपलब्ध केला. आम्ही पण मान्य करतो ना त्या गोष्टी. ठीक आहे, केले पवारसाहेबांनी. नाही, पवारसाहेब नसते तर तुम्ही इथं नसते. अरे हो मान्य, पण एकच गोष्ट किती वेळा मिळवणार तुम्ही? कुठंतरी मला सांगा, मग हिंजवडीत उद्योग आणले म्हणून आम्ही जगतोय आणि तिकडचे लातूर उस्मानाबादचे लोक काय मेले का तिकडचे? ते पण जगतातच आहे ना, ते पण कामच करते ना. हां, तुमचे उपकार आहे तर ते 100% आम्ही मान्य करू. पण तुम्ही एकच मुद्दे 10 वेळा फिरून आणणार तर त्याला काय अर्थ नाही. मला वाटतं मराठा आरक्षण, मराठा आरक्षण, मराठा आरक्षण, बऱ्याच वेळा असं बोललं जातं की देवाभाऊला मराठा आरक्षण द्यायचं नाही. पण मला एक सांगा, देवाभाऊ हे जातपात न मानणारं व्यक्तिमत्व आहे की खऱ्या अर्थानं पवारसाहेबांचं राजकारण काढा. पवारसाहेब एवढे वर्ष का राजकारणामध्ये मराठ्यांना आरक्षण देऊ शकले नाही? काय एवढे दिवस त्यांनी जातीमध्ये भांडणं लावली? मला असं वाटतं की कुठंतरी ह्या गोष्टींना फार महत्त्व देण्याची गरज नाही. मग द्यायचं होतं तर मी तर म्हणून मराठ्यांचं वाटोळं तर ह्या पवारसाहेबांनीच केलं. मग ज्या पवारसाहेबांनी तुम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ शकत होते, तुम्ही मराठ्यांचं अजून चांगलं करू शकत होते. बरं, त्यावेळेस असं पण बोललं जातं की मराठी म्हणतो ते आम्ही पाटील आहेत, पाटलांना आरक्षणाची गरज नाही. हो ठीक आहे, त्यावेळेस बोलले पण असतील. पण मला वाटतं कायदा, संविधान, राज्यघटना ह्याची कुठंतरी नीतिमूल्य आहेत. मग एक काम करा ना, सगळ्यांनाच आरक्षण नका देऊ, समान नागरी कायदा आणा आणि हो द्या काय व्हायचं ते. तुम्ही कुठंतरी मेरिटवरती त्या गोष्टी आणा ना. आज बऱ्याच वेळा प्रशासकीय सेवेमध्ये कदाचित मी उद्योजक असल्यामुळे त्याच्याशी माझा फारसा संबंध येत नाही, पण असे असंख्य लोक माझ्याकडे येतात
की ज्यांना 80-95% मार्क्स आहेत आणि आरक्षणातलं 60% वर्गावर जाऊन बसतोय. बरोबर आहे. मग तुम्ही बुद्धिमत्तेवरती लोकांची निवड करणार हं, का तुम्ही आरक्षणावरती करणार? खरं तर हा कळीचा मुद्दा आहे. हं, खरं तर मी म्हणेल की हे सगळं आपलं मराठ्यांचं जे वाटोळ केलं तर ते पॉवर फॅमिलीने आणि याच्यावरती मी कायम ठाम आहे. मी त्यावेळी देखील मला देवभाऊनी बोलून घेतलं, आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते सगळ्यांनी मंडळींनी बोलून घेतलं की बाबा मीडियासमोर तुम्ही नका जाऊ, हं, मीडियासमोर तुम्ही नका जाऊ. पण कधी कधी काय होतं, आपली तळमळ आपण एकांतात मांडण्यापेक्षा त्या मी बोलल्यानंतर किमान 4.5 लोकांनी त्या व्ह्यूज बघितले. सगळे 4.5 लाख व्ह्यूज होते आणि हं, त्याच्यामध्ये मला अख्ख्या महाराष्ट्रावरून 3,000 ते 4,000 लोकांचे फोन आले असेल, हं, की सर तुम्ही खूप चांगलं बोलले. सर तुम्ही, मला एक असं वाटतं, की आज तुम्ही आरक्षण, आज राजकारणी जेव्हा किंवा सुशिक्षित लोकांना का बरं तुम्ही करत नाही? हं, करा. एखादा वकील असेल, त्याला करा तुम्ही, चला आरोग्यमंत्री. हं, एखादा ग्रामीण भागात चांगला करतोय काम, त्याला ग्रामविकास मंत्री करा. हं. खरं तर आज लोकशाही, 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 लोकशाही ह्या लोकशाहीच्या ह्याच्यामुळे एवढी वाट लागली, की त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण चांगल्या करू शकतो, पण ते चांगले आपल्याला करता येत नाही. नाही. आज पवार साहेबांच्या नावाने ओरडलं, की लोकांना असं वाटतं, की थोडं ग्लॅमरस भेटतं. हं, लोकांना असं वाटतं, की पवार साहेबांनी खूप, पण मला असं वाटतं, की ते फेल्युअर आहे त्यांचं. ठीक आहे, तुम्ही एक गोष्ट चांगली केली असेल. तुमचे उपकार आमच्यावरती जर आहेत, आम्ही आभार मानतो. पण तुम्ही मराठ्यांसाठी काय केलं? ह्या फक्त एका मुद्द्याचं उत्तर पवार साहेबांनी मला द्यावं. हं. बाकी मला काहीच बोलायचं नाही. सध्या राजकारणाचे जे काही मुद्दे चर्चिले जातात, की दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत म्हणजे राहुल गांधीने देखील बिहारच्या राजकारणामध्ये बिहारच्या इलेक्शनच्या वेळेस वोट चोरीचा मुद्दा हे केला होता, की म्हणजे बी-जे-पी जे सत्तेत येत आहे वारंवार प्रत्येक इलेक्शनमध्ये, त्याच्यामागे ई-व्ही-एम घोटाळा, वोट चोरी ह्या सगळ्या गोष्टी घडतात. एक भाजपाचाच कार्यकर्ता म्हणून तुम्हाला या गोष्टींना कसं उत्तर देता येईल? खरं तर खूप अवघड प्रश्न विचारला तुम्ही मला. पण अवघड यासाठी म्हणतो मी, की यांच्या आकल्याचे तारे कुठपर्यंत चालतात. हं, खरं तर तुम्ही कोणत्या मुद्द्यावर बोललं पाहिजे हा मोठा विषय आहे. पण हं, या ठिकाणी वोट चोरी, ई-व्ही-एम वगैरे, मग ज्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता येते हं, किंवा महाविकास आघाडीची सत्ता येते, त्या ठिकाणी वोट चोरी नसते का? हं, त्या ठिकाणी ई-व्ही-एम घोटाळा नसतो का? तिथं तुम्ही मस्त तिथं पेढे वाटताल, लाडू भरवताल लोकांना हं, आणि त्या गोष्टीचं समर्थन करताल. पण जिथं-जिथं ज्या गोष्टी तुम्ही ह्या वोट चोरी, ई-व्ही-एम, मला वाटतं हे अपयश पचवण्याच्या काढलेल्या ह्या त्यांनी नवीन-नवीन युक्त्या आहेत, की मला वाटतं असं कधी झालं नाही, की मग ई-व्ही-एम घोटाळा ते प्रूव्ह करून द्या ना तुम्ही. हं, वोट चोरी होती तर प्रूव्ह करून द्या ना तुम्ही. हं. प्रत्येक ठिकाणी तुम्ही काहीतरी बोंबलायचं आणि काहीतरी वेगळे-वेगळे विषय काढून त्या विषयाला बगल द्यायची, हे मला वाटतं राजकारणात नाही खपून घेणं. परंतु काय होतं, की आता समजा हे हिंदुत्व वगैरे जे मुद्दे बी-जे-पीचे आहेत, हिंदू खतरे में आए वगैरे अशा पद्धतीचे मुद्दे बी-जे-पीकडून मांडले जातात. विरोधक असा त्यांना हे करतात, की विकासाच्या मुद्द्यांना थोडंसं बाजूला सारण्यासाठी जेव्हा-जेव्हा विकासाच्या मुद्द्यावर कुठे भांडायला कोणी निघतं, तेव्हा हिंदुत्व समोर आणलं जातं बी-जे-पीकडून. याच्यावर काय मत आहे? मग फक्त हिंदुत्व करून बीजेपी विकासच नाही करत असं म्हणायचंय का तुम्हाला? विरोधकांना तसंच वाटतंय. खरं तर आज मला सांगा, देश पातळीवरती हजारो कोटीची कामं चालू आहेत. हं, तुम्ही नवीन उड्डाणपूल घ्या, ब्रिज घ्या, सर्व्हिस रस्ते घ्या, तुम्ही मेट्रो घ्या. मला वाटतं पुण्याला आता मागच्या काळात मुरलीधर अण्णांच्या मार्गदर्शनाखाली मला वाटतं 3,500 कोटीचा निधी त्या ठिकाणी केंद्र शासनाने दिला. हं, राज्यातही असे फार मोठे-मोठे प्रकल्प चालू आहेत, की ज्यांची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणाची. हे पैसे कुठून येतात? तुम्ही ज्या अर्थी हिंदुत्व म्हणता, हां, हिंदुत्व गरजेचंच आहे. मी हं, सांगेल हिंदुत्व मला पण पाहिजे. हिंदुत्व तुम्हाला देखील पाहिजे. पण कुठंतरी हिंदुत्वाला बगल देऊन विकास मागं पडतोय का? तर 200% नाही. हं. विकासाबरोबर तुम्ही हिंदुत्वाचं तर तुम्ही समर्थन केलंच पाहिजे असं मला वाटतं. मला वाटतं आता राहुल गांधींच्या हातात मी रुद्राक्षाच्या माळा बघतो. त्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा बघतो. हं. मग हे माझ्या संघटनेचं यश आहे असं मला या ठिकाणी 100% खात्रीने वाटतं. बरं. येत्या काळामध्ये निवडणुका जाहीर झाल्या तुमच्या जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो. सध्या जे पी-सी-एम-सी, पी-एम-सी किंवा जवळपास सर्वच महाराष्ट्रामध्ये नाराजी आहे आणि जे नाराज आहेत त्यांचंच मत हां. म्हणजे बी-जे-पीच्याच काही लोकांचं असं मत आहे, की इथे पैसे घेऊन तिकीट दिले जातात. खरं तर
भारतीय जनता पार्टी ही एका विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. जिथं तत्व, निष्ठा, सेवा, समर्पण हे शब्द तुम्हाला कोणत्या संघटनेत पाहायला मिळतात हो? हम्म. तर मला तिकीट भेटलं की भारतीय जनता पार्टी चांगली, मला तिकीट नाही भेटलं की हम्म. भारतीय जनता पार्टी कुठेतरी पैसे घेते, तिकिटाला हे करते. तर असं कधीच संघटनेमध्ये होत नाही. उद्या जिल्हा परिषदचे इलेक्शन डिक्लेअर झाले तर भारतीय जनता पार्टी तिकीट कोणाला देते आत्ता हे तुम्ही सांगितलं, ते तिकीट त्यांनी तुम्हाला का द्यावं असं वाटतं? एक आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हीच म्हणजे हे तिकीट तुम्हाला का भेटेल आणि का भेटावं? फार चांगला प्रश्न विचारला तुम्ही आणि म्हणजे मला अपेक्षित होता असा प्रश्न विचारला खरं तर गेली 10 वर्ष संघटनेच्या माध्यमातून असंख्य कामं केली. संघटनेसाठी प्रवास केला, त्याग केलं, समर्पण केलं, प्रशिक्षण वर्ग आयोजित केले, अधिवेशनांना गेलो, खाली लोकांची आडली नडलेली कामं केली, लोकांच्या सहभागात राहिलो, लोकांच्या सुखदुःखात राहिलो. मला असं वाटतं की तिकीट मिळण्यासाठी ह्या गोष्टी भरपूर झाल्या. आता भारतीय जनता पार्टीमध्ये नव्याने काही मंडळींनी प्रवेश केला आहे. त्यांची राजकीय महत्वाकांक्षा असू शकते, मला भेटलं पाहिजे, तर तो त्यांचा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. पण मी ठामपणे या ठिकाणी सांगतो की कुठंतरी मी केलेल्या कामांचा, मी संघटनेसाठी केलेल्या प्रवासाचा, मी माझ्या नेत्यांसाठी आजवर केलेल्या प्रवासाचा, माझ्या भारतीय जनता पार्टीसाठी केलेल्या प्रवासाचा कुठंतरी लेखाजोखा ही मंडळी प्रत्येक ठिकाणी ठेवत असते. आज पुणे जिल्ह्यातील असं एकही आमदार नसेल की जो मला ओळखत नाही, असं एकही खासदार नसेल की ज्याच्याशी माझा कधी संपर्क आला नसेल. पण ह्या मंडळींकडे कधी वैयक्तिक काम आजपर्यंत मागितलं नाही मी. आज माझा व्यवसाय अगदी हजारातून, लाखातून, आज करोडोंपर्यंत सगळा व्यवसाय सेट झालेला आहे. शिक्षणाच्या माध्यमातून आज हजारो विद्यार्थी म्हणजे या ठिकाणी आम्ही घडवलेले आहेत. आज हजारो विद्यार्थी माझ्या शिक्षण संस्थेमध्ये. तुमची शिक्षण संस्था देखील आहे. माझी आर्चिवल स्कूल नावाने शिक्षण संस्था आहे हिंजवडी मान आय टी पार्कमध्ये. त्या ठिकाणी ती शिक्षण संस्था मी चालवतो. अगदी माफक दरामध्ये तिथं आम्ही शिक्षण देतो. आणि सांगायचंच म्हणजे की जो मध्यम वर्गातला जो क्राऊड आहे तो बऱ्यापैकी क्राऊड माझ्या शिक्षण संस्थेमध्ये काम करतो. तर आज 1000 विद्यार्थी धरले माझ्याकडे, तर त्यांचे पालक आई वडील जरी धरले तर साधारण 2000 लोकांचा संग्रह तर आहे. ग्रामपंचायतमध्ये ह्याच मंडळींनी मला भरभरून मतदान केलं की कुठंतरी आमच्या शाळेचे संस्थापक उभे आहेत, कुठंतरी आमच्या शाळेचे अध्यक्ष उभे आहेत, आमचे सर उभे आहेत, आमच्या मॅडम उभे आहेत. म्हणजे लोकांना तुम्ही सर ज्या गोष्टी देणार त्या तुम्हाला लोक व्याजासकट परत देणार. कोविड काळात केलेली कामं लोकांनी व्याजासकट परत दिली. पार्टीने मला तिकीट का द्यावं, तर मला वाटतं की मी शिकलेलं आहे, मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, माझ्याकडे शिक्षण संस्था आहे, माझ्याकडे लोकसंग्रह आहे, मी लोकांच्यातून निवडून आलो आहे, मी लोकांच्यात आहे, लोकांच्या सुखदुःखात आहे, लोकांच्या अडीअडचणीला उभा आहे आणि भारतीय जनता पार्टीसाठी वाहून घेतलेला कार्यकर्ता आहे. मला वाटतं हा क्रायटेरिया खूप झाला. मी जर तुम्हाला विचारलं की तुमचा आदर्श नेतृत्व किंवा तुमचं आयडियल राजकारणामधलं, तर मला वाटतं नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे 2 नावं तुम्ही सांगालच. पण जर मी तुम्हाला विचारलं की पक्ष सोडून भाजपा सोडून तुमचं आवडतं नेतृत्व कोण आहे राजकारणात? भाजप सोडून खूप मोठा प्रश्न विचारला. खरं तर कधी मी व्यक्तिनिष्ठ राजकारण केलं नाही, पण प्रत्येक ठिकाणी आपण बारीक बारीक गोष्टींचा अनुभव घेत असतो. आज केंद्रातलं नेतृत्व तुम्ही सांगितल्याप्रमाणे राज्यातलं नेतृत्व आहे. आपल्या भागाचं नेतृत्व म्हटलं तर मुरली अण्णा आहे, रविदादा आहेत, चव्हाण, चंद्रकांत दादा आहेत, राहुल दादा आहेत आणि मला वाटतं हे स्थानिक पातळीवर खूप मंडळी आहेत की जे चांगलं काम करतात. बावनकुळे साहेब आहेत. आज पक्ष सोडून जर एखाद्या नेत्यावरती प्रेम असेल तर ते माझं विलासराव देशमुखांवरती फार प्रेम आहे. अच्छा, जे नाहीत आता. जे आज नाही आहेत. म्हणजे मला जर तुम्ही एखादी गोष्ट मिस करायला सांगाल की दुसऱ्या पक्षातला राजकारणी तुला कोण आवडतं, तर तुम्हाला विलासराव देशमुख 100% छान नाव कारण घेतलं. विलासराव देशमुखांचं मी फार बारकाईने मी आजही त्यांची स्पीच ऐकतो. अजातशत्रू म्हणजे जो ग्रामपंचायत सदस्य सरपंचापासून तिथपर्यंत मुख्यमंत्री, अख्खी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या राजकारणापर्यंत पोहोचलेला चेहरा म्हणजे विलासराव देशमुख. त्याच्यानंतर दुसरं नाव सांगाल तर मी आर आबांचं नाव सांगेल की निर्णय क्षमता हवी. तुम्हाला राजकारणामध्ये तुम्ही जर घोळत ठेवली एखादी गोष्ट तर त्याला अर्थ नाही. तुमच्याकडे स्पष्ट निर्णय क्षमता घेणारा माणूस म्हणजे आर आबा, की जे आज नाही आहेत पण त्यांचे विचार आजही जिवंत आहे. त्यांनी जी नियमावली राजकारणामध्ये घालून दिली, कदाचित
कुठंतरी त्याला कमी जास्त होत असेल, तर त्या दोन लोकांना मी फार माझ्या आयुष्यात मिस करतो. एक ॲझम्पशन करूयात. माझी तर पूर्ण मनापासून खात्री देखील आहे आणि प्रार्थना देखील करतो की तुम्हाला उद्या जिल्हा परिषद गटाचं मानहिंजवडीचं तिकीट मिळावं जिल्हा परिषद गटाचं. परंतु काय होतं, सध्या राजकारण सुरू आहे. खूप लोकं शेवटी खुर्ची आहे आणि खुर्चीचं राजकारण म्हटल्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. एनकेन प्रकारे असं होऊच नाही, पण झालं, तुम्हाला तिकीट नाही मिळालं, काय तुमची भावना असेल? एक गोष्ट या ठिकाणी ठामपणे सांगतो, मी पक्षांतर करणारा कार्यकर्ता कधीच नाही. मला या पार्टीची विचारधारा पहिल्यापासून आवडली, की ज्यावेळेस तालुक्यात मी काम चालू करताना मी अगदी तालुक्याचा उपाध्यक्ष युवा मोर्चाचा अध्यक्ष, जिल्ह्याचा महामंत्री, तिथून प्रदेशचा सरचिटणीसपर्यंतचे माझा हा प्रवास आहे. मला या पार्टीने कुठं ना कुठं दिलंच ना, ते माझ्यामध्ये काहीतरी बघून दिलं असेल. पक्षांतर करणं हा माझ्यासाठी कधीच मुद्दा असू शकत नाही. पार्टी मला देईल हा माझ्या मनामधला ठाम विश्वास आहे आणि खात्री आहे. मी या पॉडकास्टमध्ये खूप वेळा नाव घेतलं आणि जसं तुम्ही मगाशी विचारलं की विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले, तसं माझा आवडता नेता की जो पश्चिम महाराष्ट्रातला मराठा चेहरा आहे, मुरली अण्णा, की जो अगदी तिथपर्यंत जाऊ शकणारा चेहरा आहे. आणि मला असं वाटतं की ही मंडळी जी आहेत की ही मंडळी निर्णय घेतील ना कुठंतरी. प्रत्येक काय लक्ष असतं त्यांचं, ह्या लोकांचं एकदम बारकाईने लक्ष असतं की हा काय करतोय, हा कुठपर्यंत जातोय. शेवटी प्रत्येक नेत्यांचा आवडता कार्यकर्ता एक असतो. कदाचित एखाद्या नेत्याचा मी आवडता नसेल, पण एखाद्या नेत्याचा मी आवडता असेल ना. त्याच्यामुळे या मुद्द्यावरती मला असं वाटतं की संघटना जरूर सकारात्मक विचार शेवटपर्यंत तुम्ही जपणार, एवढं नक्कीच आहे. आणि कायम पॉझिटिव्ह व्हायब्रेशननी काम करत चालणारा मी कार्यकर्ता आहे. मी सुद्धा अशी अपेक्षा करतो की हा पॉडकास्ट तुमच्या गटातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत जावा आणि तुम्ही जे निखळ, छान, सुरेख असे विचार मांडलेत आजच्या पॉडकास्टमध्ये, जनतेचा सेवाभाव तुमच्यामध्ये कुठून कुठून भरलेला आहे. तितकंच नाही तर हा पॉडकास्ट तुमचे विचार, तुमचे जे काही वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यापर्यंत देखील पोहोचावा आणि पोहोचेल याची देखील मला खात्री. कुठली ना कुठली रील पोहोचेल, कुठली ना कुठली भाषा त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला तिकीट देखील मिळावं. उद्या तुम्ही जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री व्हावेत ही शुभेच्छा तुम्हाला, प्रार्थना देखील. आणि या नोटवरती मला असं वाटतं थांबूयात आपण. शेवटचं काही आहे जे सांगायचं आहे आवर्जून? या ठिकाणी मी तरुणांना आवर्जून सांगेन की तुम्ही राजकारणात जरूर या, राजकारणात आपलं नशीब जरूर आजमावा, पण या ठिकाणी स्वतःचा व्यावसायिक बेस आधी पक्का करा. बरोबर. की शेवटी राजकारण आल्यानंतर कुठंतरी त्याला लागून ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यामुळं व्यवसाय आधी भक्कम करा, आधी आपल्या राजकारणात कुटुंबाला काहीतरी आपण त्यांचं देणं लागतो त्या अनुषंगाने. कारण संघटनेसाठी प्रवेश करा, पक्षासाठी प्रवेश करा, राजकारणात आणि विचाराची लढाई लढा, ही विचारांची, जनतेच्या सेवेसाठी काम करा. शेवटी जाता जाता मी एवढं सांगेल की ईश्वर के हर फैसले पे खुश रहो, ईश्वर के हर फैसले पे खुश रहो, क्योंकि ईश्वर वो नहीं देता जो आपको अच्छा लगता है, बल्कि ईश्वर वो देता है जो आपके लिए अच्छा होता है. खूप छान. त्याच्यामुळे नक्कीच एक चांगल्या नोटवरती या ठिकाणी सगळ्यांनी राजकारण ते असंच या ठिकाणी आवाहन करेल आणि या ठिकाणी थँक्यू सो मच नानासाहेब. आणि असा हा अत्यंत सुंदर, वैचारिक, जनसेवेची शिदोरीसोबत बांधलेला एक उभरता नेता नवनाथ पारखे साहेब यांच्यासोबत आजची ही चर्चा खूप सुंदरपणे पार पडली. त्यांचे विचार तुम्ही सर्वांनी आवडलेत. मला पर्सनली हे व्यक्तिमत्व फार भावलं. आणि तुम्हाला या मुलाखतीमध्ये सर्वात जास्त आवडलेला भाग कोणता तो कमेंट करून नक्कीच सांगा. त्याच्यात काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा. इथून पुढच्या काळामध्ये आपल्या मंचावरती तुम्हाला कुठल्या नेत्यांना, कुठल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना ऐकायला आवडेल हे देखील कळवा. बाकी या पॉडकास्टला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच. थँक्यू सर.